विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी तर्कशास्त्रामध्ये पहिलं प्रकरण पूर्णपणे अभ्यासलेलं आहे। आजच्या तासिकेमध्ये आपणास पहिल्या प्रकरणामध्ये जी वस्तुनिष्ठ प्रश्न निर्माण होता त्यांची उत्तरं अभ्यासायची आहेत। आता एखाद्या वस्तुनिष्ठ प्रश्नाचं उत्तर आपण पाठ करण्यापेक्षा त्या वस्तुनिष्ठ प्रश्नाचं उत्तर तेच का आहे आणि त्याला ऑप्शन मध्ये दिलेलं उत्तर का नाही याची माहिती आपल्याला असली पाहिजे। वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं आपण पाठ न करता, कारण जर आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं पाठ करून सोडवायचा प्रयत्न केला तर आपल्याकडून एखाद्या वेळेस त्या वस्तुनिष्ठ प्रश्नाचं उत्तर लिहिताना चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं आपल्याकडून अचूक जावी, जेणेकरून त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी असणारी पूर्ण गुण आपणास मिळाले पाहिजे। म्हणून त्यासाठी एक तंत्र आहे, एक विशिष्ट पद्धती आहे की त्या वस्तुनिष्ठ प्रश्नाचं उत्तर तेच का आहे याचं उत्तर आपण दिलं पाहिजे आणि त्याला ऑप्शन मध्ये असलेलं उत्तर बरोबर नाही याची जाणीव, याची माहिती आपल्याला असली पाहिजे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण निर्णय पद्धती, डिसिजन प्रोसिजर या पहिल्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे काय असू शकतात याचा अभ्यास करूया। यातला पहिला प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स। कंसामध्ये आपणास जे दोन पर्याय दिलेले असतात त्या दोन पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे तो निवडून आपणास रिकाम्या जागा भरायच्या आहे। तर आपली पहिली रिकाम्या जागा आहे, लघु सत्यता कोष्टक ही एक रिकामी जागा पद्धती आहे। लघु सत्यता कोष्टक ही एक रिकामी जागा पद्धती आहे आणि आपल्याला कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत। प्रत्यक्ष हा एक पर्याय दिलेला आहे आणि दुसरा पर्याय अप्रत्यक्ष हा एक पर्याय दिलेला आहे। आता लघु सत्यता कोष्टक पद्धती ही प्रत्यक्ष पद्धती आहे का अप्रत्यक्ष पद्धती आहे? तर सरळ उत्तर आहे, आपण मागच्या 8 तासिकेचा अभ्यास केला असता आपल्याला पटकन उत्तर येईल की लघु सत्यता कोष्टक पद्धती ही अप्रत्यक्ष पद्धती आहे। कारण आपण लघु सत्यता कोष्टक पद्धतीमध्ये दिलेलं विधानाकार असत्य गृहीत धरतो आणि मग इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे ठरवतो की दिलेले विधानबंध किंवा विधानाकार सर्वतः सत्य आहे किंवा नाही, हे इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे ठरवतो। सत्यता कोष्टकाप्रमाणे प्रत्यक्ष डायरेक्ट आपण ठरवत नाही। म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन बरोबर आहे, प्रत्यक्ष। दुसरी रिकामी जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, रिकामी जागा पद्धती विपरीत विपर्यायाच्या तत्वावर आधारित आहे। रिकामी जागा पद्धती विपरीत विपर्यायाच्या तत्वावर आधारित आहे आणि याला आपल्याला कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत, सत्यता कोष्टक आणि दुसरा पर्याय आहे लघु सत्यता कोष्टक। आपणास पटकन उत्तर येईल की विपरीत विपर्यायाच्या विपरीत विरुद्ध पद्धतीवर आधारित कोणती आहे? सत्यता कोष्टक नाही। आपला इथं योग्य पर्याय आहे लघु सत्यता कोष्टक, हा पर्याय या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये बरोबर बसतो। तिसरी रिकामी जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, जर व्यंजक विधानाचे पूर्वांग आणि उत्तरांग दोन्ही असत्य असतील तर ते विधान रिकामी जागा असते। आता पहा रिकामी जागा कशी आहे, जर व्यंजक विधानाचे पूर्वांग आणि उत्तरांग दोन्ही असत्य असतील तर ते विधान
रिकामी जागा असते. म्हणजे काय म्हणाल पहा रिकामी जागा इथं की व्यंजक विधान म्हणजे सोपाधिक विधान म्हणजे अश्वनाल विधान त्याचा पूर्वांग आणि उत्तरांग दोन्हीही पहिलं घटक विधान आणि दुसरं घटक विधान पूर्वांग आणि उत्तरांग दोन्हीही असत्य. म्हणजे काय एफ एफ मग एफ एफ मध्ये सोपाधिक विधान काय असतं टी असतं म्हणजे सत्य असतं. मग कंसामध्ये जे दोन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपला योग्य पर्याय सत्य आहे. कंसामध्ये दोन पर्याय दिलेले आहे पहिला पर्याय सत्य दिलाय आणि दुसरा पर्याय आपल्याला कंसामध्ये असत्य दिलेला आहे. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे योग्य शब्द आहे सत्य. आता आपण चौथी रिकाम्या जागा घेऊया. दिलेल्या विधानाकारास असत्य गृहीत धरून विसंगती निर्माण झाल्यास विधानाकार रिकामी जागा असल्याचे सिद्ध होते. परत एकदा वाचतो मी. दिलेल्या विधानाकारास असत्य गृहीत धरून विसंगती निर्माण झाल्यास विधानाकार रिकामी जागा असल्याचे सिद्ध होते. कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत सर्वतः सत्य हा पहिला पर्याय दिलाय आणि दुसरा पर्याय दिलेला आहे सर्वतः सत्य नाही. विद्यार्थी मित्रांनो इथं पुस्तकामध्ये एक शब्द राहून गेलेला आहे की पहिला पर्याय आपल्याला सर्वतः सत्य असं दिलाय पुढं आहे असा शब्द पाहिजे. तर आपण तो शब्द इथं घेऊया सर्वतः सत्य आहे अब्लिक सर्वतः सत्य नाही. तर या ठिकाणी पहा आपण लघु सत्यता कोष्टक पद्धतीमध्ये विधानाकार असत्य गृहीत धरतो आणि जर विसंगती निर्माण झाली व्याघात निर्माण झाला तर आपण ते विधानाकार सर्वतः सत्य आहे असा निर्णय देतो. म्हणजे इथं विसंगती निर्माण झाल्यास त्या विधानाकारासंबंधी काय निर्णय देतो सर्वतः सत्य आहे. मग आपला पर्याय खालचा पहिला पर्याय बरोबर आहे सर्वतः सत्य आहे हा पर्याय आपला या ठिकाणी बरोबर आहे. पाचवी रिकामी जागा आहे. जेव्हा वैकल्पिक विधानातील दोन्ही घटक विधाने असत्य असतात तेव्हा त्या विधानाचे सत्यता मूल्य रिकामी जागा असते. आपल्याला या रिकामी जागेसाठी कंसात दिलेले पर्याय आहेत. पहिला पर्याय सत्य आहे आणि दुसरा पर्याय असत्य आहे. आता पहा रिकामी जागा काय म्हणते की जेव्हा विकल्प विधानातील विकल्प विधान वियोग विधान विग्रह विधान वैकल्पिक विधान दोन्ही घटक विधाने असत्य म्हणजे एफ एफ असेल तर त्या विकल्प विधानाचं सत्यता मूल्य काय असतं एफ एफ मध्ये विकल्प एफ एफ मध्ये एफ असतं. म्हणजे दोन्ही घटक विधान असत्य असेल तर ते विकल्प विधान असत्य असतं. म्हणजे या ठिकाणी कंसातील दुसरा पर्याय असत्य हा रिकाम्या जागेमध्ये योग्य बसतो तो बरोबर आहे. आता सहावी रिकामी जागा आहे. जेव्हा आपण सर्वतः सत्य विधानांचा निषेध करतो तेव्हा रिकामी जागा विधान मिळते. परत एकदा वाचतो. जेव्हा आपण सर्वतः सत्य विधानांचा निषेध करतो तेव्हा रिकामी जागा विधान मिळते. आपणास कंसामध्ये दिलेले पर्याय आहेत सर्वतः असत्य आणि दुसरा पर्याय दिलेला आहे नैमित्तिकतया सत्यासत्य. आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वतः सत्य विधानाचा म्हणजे जिथं सर्व ठिकाणी टी आलेला आहे त्याचा निषेध केला म्हणजे टीच्या विरुद्ध केलं तर काय होईल जिथं जिथं टी आहे त्या सर्व टीचा विरुद्ध काय होईल एफ. म्हणजे सर्वतः सत्याचा विरुद्ध निषेध केला तर काय मिळेल सर्वतः असत्य. मग या ठिकाणी आपला पर्याय कोणता बरोबर आहे सर्वतः असत्य हा पहिला पर्याय सहाव्या रिकामी जागेमध्ये बरोबर आहे. आता पुढची रिकामी जागा घेऊया आपण. सातवी रिकामी जागा आहे. जर पी सत्य असेल तर निषेध पी रिकामी जागा असते. जर पी सत्य असेल तर नॉट पी रिकामी जागा असते. आपणास कंसामध्ये दिलेले पर्याय आहेत. सत्य हा पहिला पर्याय दिलेला आहे आणि दुसरा पर्याय आपल्याला असत्य दिलेला आहे. तर या ठिकाणी आपलं येणार उत्तर पी सत्य तर त्याच्या विरुद्ध नॉट पी ची मूल्य पीच्या विरुद्ध होईल. पी सत्य आहे तर नॉट पी चं मूल्य सत्याच्या विरुद्ध काय होईल असत्य. म्हणजे आपल्याला कंसातील दुसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे आणि तो दुसरा पर्याय आहे असत्य.
चला आता पुढची रिकामी जागा घेऊया। 8वी रिकामी जागा आहे लघु सत्यता कोष्टक ही रिकामी जागा आहे। लघु सत्यता कोष्टक ही रिकामी जागा आहे। कंसात दिलेले पर्याय आहेत निर्णय पद्धती आणि दुसरा पर्याय दिलेला आहे नैगमनिक सिद्धता पद्धती। सहज उत्तर आहे तिथं येणारा पर्याय निर्णय पद्धती आहे, कारण लघु सत्यता कोष्टक पद्धती ही सिद्धता पद्धती नाहीये। सिद्धता पद्धती दोन आहे, CPIP कंडिशनल प्रूफ, इनडायरेक्ट प्रूफ, आणि ही निर्णय पद्धती आहे। म्हणून या ठिकाणी कंसातील पहिला पर्याय 8व्या रिकामी जागेमध्ये बरोबर आहे आणि तो पहिला पर्याय आहे निर्णय पद्धती। 9वी रिकामी जागा घेऊया विद्यार्थी मित्रांनो। सममूल्य विधान रिकामी जागा असते तेव्हा त्याची दोन्ही घटक विधाने असत्य असतात। पहा, सममूल्य विधान रिकामी जागा असते तेव्हा त्याची दोन्ही घटक विधाने असत्य असतात। म्हणजे सममूल्य विधानातील पूर्वांग उत्तरांग असत्य म्हणजे FF मध्ये सममूल्य विधान काय असतं? FF समान मूल्य FF, तर सममूल्य विधान सत्य। तर इथं कंसातील जे दोन पर्याय आहेत, पहिला पर्याय सत्य आहे आणि दुसरा असत्य आहे, तर इथं योग्य पर्याय पहिला आहे, म्हणजेच या ठिकाणी योग्य पर्याय सत्य आहे। 10वी रिकामी जागा आहे विद्यार्थी मित्रांनो। रिकामी जागा हे चिन्ह निषेधात्मक विधानासाठी वापरले जाते। आपण जे 5 चिन्ह वापरतो त्यातली 2 चिन्ह आपल्याला कंसात पर्याय म्हणून दिलेली आहेत। पहिलं चिन्ह आहे संधीचं आणि दुसरं चिन्ह आहे निषेधचं। तर आपला योग्य पर्याय कंसातील दुसरा पर्याय जो आहे निषेध कुरल रेषा असलेलं ते निषेधचं चिन्ह आपला योग्य पर्याय आहे। आता हा पहिला प्रश्न आपला रिकाम्या जागेचा झालेला आहे मित्रांनो। आता आपण दुसरा प्रश्न पाहूया। खालील विधाने सत्य आहेत की असत्य आहेत ते सांगा। खालील विधाने सत्य आहेत की असत्य आहेत ते सांगा। आता याच्यातलं पहिलं विधान वाचतो मी। जेव्हा निषेधक विधान असत्य असते तेव्हा त्याचे घटक विधान सत्य असते। जेव्हा निषेधक विधान, समजा एखादं निषेध विधान आहे, ते निषेध विधान असत्य असेल तर त्याचं घटक विधान याच्या विरुद्ध, असत्याच्या विरुद्ध काय होईल? सत्य। म्हणजे सत्य असते म्हटलेलं, म्हणजे हे विधान इथं दिलेलं बरोबर आहे, म्हणजे सत्य आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी ते विधान लिहून खाली कंसामध्ये सत्य हा शब्द लिहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवत असताना रिकाम्या जागेचा एक शब्दच लिहितात, ते विधान पूर्ण लिहित नाहीयेत। आणि सत्य असत्य लिहित असताना सुद्धा क्रमांक 1 2 3 सत्य असत्य सत्य असत्य असे शब्द लिहितात फक्त। ही पद्धत चुकीची आहे। आपण रिकाम्या जागा सोडवत असताना ती पूर्ण रिकामी जागा लिहायची आहे आणि जो गाळलेला शब्द आपण तिथं भरलेला आहे, योग्य शब्द निवडून भरलेला आहे, त्याला आपल्याला अधोरेखित अंडरलाईन करायचा आहे। त्याच पद्धतीनं सत्य असत्य सोडवत असताना आपल्याला ते पूर्ण विधान लिहावायचं आहे आणि त्या विधानाच्या खालच्या ओळीला छोटासा कंस करून त्यामध्ये ते विधान सत्य आहे की असत्य आहे तो शब्द आपणास लिहावायचा आहे। ते सुंदर दिसतं, छान दिसतं आणि ते योग्य आहे, योग्य पद्धती आहे। आपण पहिलं विधान सत्य असत्य मधलं अभ्यासलं, ते सत्य आहे। दुसरं विधान पहा काय आहे आपलं सत्य असत्य मध्ये। जर संधी विधान असत्य असेल तर त्याची दोन्ही घटक विधाने असत्य असली पाहिजे। FF मध्ये संधी विधान सत्य असतं का? असतं। पहा, जर संधी विधान असत्य असेल म्हणजे F असेल तर त्याची दोन्ही घटक विधाने असत्य असली पाहिजे। FF मध्ये संधी विधान असत्य म्हणजे F असतं का? असतं। म्हणजे हे विधान या ठिकाणी काय आहे? सत्य आहे। तिसरं सत्य असत्य मधलं विधान आहे निषेधचं चिन्ह दिलेलं आहे। निषेध हे एकयोज्य तर्ककारक आहे। हे विधान सत्य आहे। का सत्य आहे? आपले जे 5 तर्ककारक आहे निषेध, संधी, विकल्प, सोपाधिक आणि सममूल्य, या 5 तार्किक संयोजकापैकी
तर्काकारापैकी चिन्हांपैकी फक्त निषेध हेच तर्काकार असा आहे की जे एकयोज्य आहे. म्हणजे निषेध या तर्काकाराचा उपयोग एखाद्या चलाचा किंवा घटक विधानाचा किंवा एखाद्या विधानाकाराचा निषेध दाखवण्यासाठी केला जातो. निषेध या तर्काकाराचा उपयोग दोन चलांना किंवा दोन घटक विधानांना जोडण्यासाठी केला जात नाही, म्हणून याला एकयोज्य तर्काकार म्हटलं जातं. म्हणून हे विधान या ठिकाणी बरोबर म्हणजे सत्य आहे. आणि जी चार तर्काकारे आहेत इतर संधी, विकल्प, सममूल्य आणि सोपाधी, ही चार तर्काकारे आपण दोन चलांना जोडण्यासाठी वापरतो, दोन घटक विधानांना जोडण्यासाठी वापरतो. म्हणून त्या चार तर्काकारांना आपण द्वियोज्य तर्काकारक असं म्हणतो. आता आपण चौथी सत्य असत्याचं विधान वाचूया. जेव्हा मूलभूत सत्यता कोष्टकांच्या नियमांचे उल्लंघन होते तेव्हा लघु सत्यता कोष्टकात विसंगती निर्माण होते. हे विधान सत्य आहे. याचं उत्तर सत्य आहे. कारण आपण विसंगती दोन पद्धतीने पाहिलेली आहे. एक चलांवर निर्माण होणारी विसंगती, विधानबंधातील चलांवर निर्माण होणारी विसंगती, आणि दुसरं मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमांचा भंग. आता पुढचं विधान आहे सत्य असत्य मधलं. सत्यता कोष्टक पद्धतीपेक्षा लघु सत्यता कोष्टक पद्धती गैरसोयीची आहे. सत्यता कोष्टक पद्धती क्लिष्ट आहे म्हणून नवीन निर्णय पद्धती अस्तित्वात आली. परंतु इथं विधान जे दिलेलं आहे सत्यता कोष्टक पद्धतीपेक्षा लघु सत्यता कोष्टक पद्धती गैरसोयीची आहे. उलट लघु सत्यता कोष्टक पद्धती सोयीची आहे. मग इथं गैरसोयीची म्हटलं म्हणजे हे विधान काय आहे? असत्य आहे. सहावं विधान पहा. सत्यता कोष्टक पद्धती विपरीत विपर्यायाच्या तत्वावर आधारित आहे. हे विधान या ठिकाणी सत्य आहे कारण सुरुवातीलाच तिसऱ्या तासामध्ये आपण अभ्यासलेला आहे. सातवं विधान वाचतो सत्य असत्य मधलं. विधानाकार सर्वतः सत्य आहे की नाही हे लघु सत्यता कोष्टकाने प्रत्यक्षपणे सिद्ध करता येत नाही. प्रत्यक्षपणे सिद्ध करता येत नाही म्हणजे हे विधान या ठिकाणी सत्य आहे. कारण लघु सत्यता कोष्टक पद्धतीमध्ये प्रत्यक्ष आपण सिद्ध करत नाही तर अप्रत्यक्षपणे सिद्ध करतो. असत्य गृहीत धरतो आणि मग ठरवतो ते सर्वतः सत्य आहे किंवा नाही. म्हणून हे विधान या ठिकाणी सत्य आहे. अप्रत्यक्षपणे सिद्ध करता येत नाही म्हटलेलं आहे म्हणजे हे विधान या ठिकाणी सत्य आहे. आठवं विधान आहे नैमित्तिकतया सत्यासत्य नेहमीच सत्य असते. नैमित्तिकतया सत्यासत्य, नैमित्तिकतया सत्यासत्य म्हणजे काय? कधी सत्य कधी असत्य. काही ठिकाणी टी काही ठिकाणी यप. तो नेहमीच सत्य कसा असेल? नसणार. म्हणजे या ठिकाणी हे विधान काय आहे? असत्य आहे. आठवं विधान असत्य आहे. नवं विधान पहा. व्यंजक विधानाचे उत्तरांग सत्य असेल तर ते विधान सत्यच असते. व्यंजक विधानाचे उत्तरांग सत्य असेल म्हणजे उत्तरांगात जर टी आलं तर ते व्यंजक विधान सत्यच असतं. हे विधान सत्य आहे. का सत्य आहे? कारण व्यंजक विधानाच्या उत्तरांगात जर यफ आलं आणि जर पूर्वांगात टी असेल तर मग ते टीएफ मध्ये यफ होतं. पण उत्तरांगातच टी आलं तर उत्तरांगात यफ असण्याचं प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणून हे विधान या ठिकाणी सत्य आहे. 10वं विधान वाचतोय. सर्वतः असत्य विधानाकार हा नेहमीच असत्य असतो. जो सर्वतः असत्य आहे, सर्व शक्यतांमध्ये यफ यफ आहे, ते नेहमीच असत्य असतं म्हणजे हे विधान या ठिकाणी सत्य आहे. 11वं विधान आहे पहा. पी विकल्प निषेध पी हे सर्वतः सत्य विधान आहे. पी विकल्प निषेध पी हे सर्वतः सत्य विधान आहे. हे विधान सत्य आहे कारण याला जर आपण लघु सत्यता कोष्टक पद्धतीनं सोडवलं तर विसंगती निर्माण होते आणि विसंगती निर्माण होते म्हणजेच ते सर्वतः सत्य आहे. म्हणजे या विधानाचं उत्तर या ठिकाणी सत्य असं आहे. आता प्रश्न तिसरा आहे योग्य जोड्या लावा. अ गटामध्ये आपल्याला दिलेला आहे लघु सत्यता कोष्टक. आता ब गटामध्ये जे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत नेहमीच सत्य, नेहमीच असत्य, प्रत्यक्ष पद्धती आणि विपरीत विपर्याय, त्यातला चौथा पर्याय
बरोबर आहे लघु सत्यता कोष्टक पद्धतीसाठी जोडी, ती जोडी आहे विपरीत विपर्याय। अ गटामध्ये दुसरा दिलेला आहे सत्यता कोष्टक, त्याला सत्यता कोष्टकला जोडी लागते प्रत्यक्ष पद्धती। सत्यता कोष्टकला जोडी कोणती आहे? बरोबर प्रत्यक्ष पद्धती। तिसरा आहे सर्वतः असत्यता, याला बरोबर योग्य असणारी जोडी आहे नेहमीच असत्य। आणि चौथा आहे सर्वतः सत्यता, याला बरोबर असणारी जोडी आहे नेहमीच सत्य। आता पुढचा प्रश्न चौथा घेऊया आपण। खालील दिलेल्या विधानांसाठी तर्कशास्त्रीय संज्ञा सांगा। आता तर्कशास्त्रीय संज्ञा सांगा म्हणजे काय करा, तर विद्यार्थी मित्रांनो तर्कशास्त्रीय संज्ञा सांगा याचा अर्थ आपणास प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रश्नात एखादी व्याख्या दिलेली असते, पण ती व्याख्या कशाची आहे तो शब्द त्या व्याख्येमध्ये आलेला नसतो, तो शब्द त्या तिथं वगळलेला असतो। मग आपल्याला ओळखायची की ही व्याख्या कशाची आहे, तो शब्द ओळखून आपल्याला ते विधान लिहून त्याच्या खाली थोडीशी आडवी रेषा देऊन तो शब्द, ती व्याख्या कशाची आहे तो एक शब्द आपणास लिहायचा आहे। चला तर मग आपण पहिलं विधान वाचूया। विधानाकार नेहमीच सत्य असतो, ही कशाची व्याख्या आहे, कशाची संज्ञा आहे? सर्वतः सत्य। या ठिकाणी संज्ञा काय येईल? सर्वतः सत्य। दुसरं विधान आहे निर्णय पद्धती ही विपरीत विपर्यायाच्या तत्वावर आधारित आहे। निर्णय पद्धती ही विपरीत विपर्यायाच्या तत्वावर आधारित आहे। कशाची व्याख्या आहे ही? कोणती पद्धती विपरीत विपर्यायावर आधारित आहे? तर शब्द आठवतो आपल्याला लघु सत्यता कोष्टक पद्धती, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। लघु सत्यता कोष्टक पद्धती हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। तिसरं विधान आहे असा विधानाकार जो त्याच्या सत्यता मूल्यांच्या सर्व शक्यतांमध्ये सत्य असतो। सर्व शक्यतांमध्ये सत्य असतो म्हणजे ही कशाची संज्ञा आहे? सर्वतः सत्य विधानबंध किंवा सर्वतः सत्य विधानाकार, याची ही व्याख्या आहे। इथं ही संज्ञा येते सर्वतः सत्य विधानाकार किंवा सर्वतः सत्य विधानबंध। चौथा आहे अशी निर्णय पद्धती जी अप्रत्यक्ष पद्धती आहे। अप्रत्यक्ष निर्णय पद्धती कोणती आहे, कशाची व्याख्या आहे? तर इथं शब्द येईल लघु सत्यता कोष्टक पद्धती। पुढचं विधान आहे असे विधान ज्याच्या घटक विधानांना पूर्वांग आणि उत्तरांग म्हटले जाते। असे विधान, त्याला आपण काय नाव देतो की पूर्वांग असतो, त्याच्यामध्ये उत्तरांग असतो, मूळ तर्काकार असतो, त्याला आपण दोन शब्द वापरतो, विधानबंध किंवा विधानाकार। इथं दोन्ही पैकी कोणताही शब्द आपण लिहू शकतो। सहावं विधान आहे जो विधानाकार त्याच्या सत्यता मूल्यांच्या सर्व शक्यतांमध्ये नेहमीच असत्य असतो। सर्व शक्यतांमध्ये नेहमीच असत्य, कशाची संज्ञा असेल ही, कशाची व्याख्या असेल? तर इथं येईल सर्वतः असत्य विधानबंध, सर्वतः असत्य विधानबंध। आणि शेवटची विधान वाचतोय जो विधानाकार त्याच्या सत्यता मूल्यांच्या काही शक्यतांमध्ये सत्य आणि काही शक्यतांमध्ये असत्य असतो। पहा, काही शक्यतांमध्ये सत्य म्हणजे काही ठिकाणी टी, काही शक्यतांमध्ये असत्य म्हणजे यफ, टी यफ, काही ठिकाणी टी, काही ठिकाणी यफ, म्हणजे हे कशाचं आहे? नैमित्तिकतया सत्यासत्य विधानबंध अशी संज्ञा त्या ठिकाणी येते। तर विद्यार्थी मित्रांनो आपण पहिलं प्रकरण पूर्णपणे अभ्यासलेलं आहे आणि पहिल्या प्रकरणाखाली निर्णय पद्धती डिसिजन प्रोसिजर या पहिल्या प्रकरणाच्या शेवटी आपणास दिलेली जी वस्तुनिष्ठ प्रश्न आहे त्याची उत्तरही आपण अभ्यासलेली आहे। याच्याशी संबंधित आपली काही अडचण असेल तर आपण मला माझ्या YouTube चॅनलच्या चॅट बॉक्स मध्ये आपली अडचण मला पाठवावी, आपल्या अडचणीचं समाधान नक्कीच केलं जाईल। आपलं पहिलं प्रकरण नवीन अभ्यासक्रमातलं या ठिकाणी संपलेलं आहे। दुसरं प्रकरण घेऊन आपण लवकरच सुरुवात करूया। खूप खूप धन्यवाद। जर आपणास हा व्हिडिओ आवडलेला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं आणि सोबतच सबस्क्राईब सुद्धा करावं। आपले
आभार.